वरचा काय प्रति वगैरे वाचण्याची काही आवश्यकता नाही आणि विषय पण काय सगळं वाचू ठीक आहे. प्रति अभियोग्यताधारक उमेदवार पवित्र पोर्टल शिक्षक कृती समिती महाराष्ट्र राज्य. विषय पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 अंतर्गत विषय पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 अंतर्गत रयत शिक्षण संस्थेमध्ये शिफारस पात्र पण नियुक्तीपासून वंचित असलेल्या शिक्षकांना सदर आस्थापना आचारसंहितेपूर्वी बदलून नियुक्ती मिळण्याबाबत. आचारसंहिता एस एस हे महत्वाचं. आता संदर्भ काही सांगायची आवश्यकता नाही. ठीक आहे घ्यायचे संदर्भ आपले पत्र दिनांक 19/9/2024. दुसरा संदर्भ क्रमांक आस्थापना प्राथमिक 106 आंदोलन त्याच्या पत्राचा उल्लेख केला दिनांक 25/9/2024 चे पत्र. तिसरा संदर्भ शासन प्रस्ताव 25/9/2024 चे पत्र आणि चौथा संदर्भ आहे दिनांक 26/9/2024 चे पत्र. आता त्यांनी लिहिलंय पुढं सविस्तर वाचतो. आता उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की आपल्या आमरण अन्नत्याग उपोषणाच्या अनुषंगाने प्राप्त झालेले निवेदन त्यामधील काही धोरणात्मक बाबी विचारात घेता शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलेले आहे. प्रस्तुत निवेदनामध्ये रयत शिक्षण संस्थेकडे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य व्यवस्थापनाकडील रिक्त पदांवर पदस्थापना बदलून देण्याच्या मागणी संदर्भात न्यायालयीन व प्रशासकीय कार्यपद्धती विचारात घेता पुढील कार्यवाही करण्यासंदर्भातील टप्प्यांचा सविस्तर प्रस्ताव देखील शासनाकडे दिनांक 25/9/2024 च्या पत्रान्वये सादर करण्यात आलेला आहे. या संपूर्ण कार्यवाही संदर्भात आपणास काल दिनांक 26/9/2024 रोजी समक्ष करण्यात आलेल्या प्रदीर्घ चर्चेमध्ये मौखिक व लिखित स्वरूपात वस्तुस्थिती अवगत करण्यात आलेली आहे. दरम्यान वरील प्रस्तावास शासनाची मान्यता झाल्यानंतर पुढील कार्यवाही यथाशीघ्र व्हावी या दृष्टीने नियुक्ती प्राधिकारी संस्था यांच्याकडून आवश्यक माहिती संकलित करण्याची प्रक्रिया तातडीने हाती घेण्यात आलेली आहे. या संदर्भात राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची दिनांक 26/9/2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये त्यांना त्यांच्याकडील आरक्षण निहाय गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती देण्याबाबत कळविण्यात आले. ही दूरगामी परिणाम असणारी प्रशासकीय प्रक्रिया असून त्यामध्ये उणिवा राहिल्यास त्यातून पुन्हा गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रक्रियांचे यथोचित पालन करूनच ती प्रक्रिया पूर्ण करणे कर्मपात्र ठरते. शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेतील टप्पे त्वरेने पूर्ण करण्यासाठी कार्यालयात पूर्णवेळ कक्ष कार्यरत असून त्याद्वारे या संपूर्ण प्रक्रियेचे संनियंत्रण केले जात आहे. वरील शासन आदेशाच्या व नियुक्तीच्या कार्यपद्धतीच्या अनिवार्यतेच्या वेळेत पूर्तता होण्याच्या अधीन राहून ही प्रक्रिया ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा सर्वंकष प्रयत्न करण्यात येईल. वरील बाबी विचारात घेता आपले दिनांक 23/9/2024 पासूनचे आमरण अन्नत्याग उपोषण स्थगित करावे असे आपणास आवाहन करण्यात येत आहे. असं या संदर्भातलं त्यांचं आपल्याला पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. देशपांडे मॅडम की जय. आम्ही आता टाईप करतोय आणि ऑक्टोबर एंडिंग पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये डेडलाईन आम्ही त्यांना दिलेली आहे ती त्यांनी त्यांच्या लेटरवरती देखील ॲक्सेप्ट केलेली आहे. कितीही घाईने काही करायचं म्हटलं तरी माहिती आहे आपल्याला प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीची आहे. प्रत्येकाला कसं आहे आता 1 महिना हा आपल्यासाठी काही फार लांबची गोष्ट नाही आहे. हां दिवाळी तरी गोड आहे. आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुम्हाला तुमच्या आस्थापना भेटतील त्यावेळी तर दिवाळीचा आनंद अजून द्विगुणित झालेला असेल की बाबा मला माझ्या घरापासून कुठे एवढं लांब जावं लागलेलं नाही. हे वारंवार मी तुम्हाला सांगतोय. आणि अजून एक समाधान मगाशी सांगितलं आहे आपल्याला की आता आपल्याला रयत करत बसावं लागणार नाही. आता पूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर जळणार आहे.
इतके दिवस तुमच्याकडे बघून हसत होते त्यांना आता तुम्ही रडवणार आहे. बघ आता मला घराजवळ भेट, तेच तुम्हाला फोन करणार आहेत आता. अरे बा तुमचं बरं झालं, तुमचं तर छान झालं, तू तर बोलूच नको म्हणायचा. तुम्ही इतके दिवस आमच्यावरती टीका केले, इतके दिवस कधीच कुणी आम्हाला साथ सहकार्य दिलं का? सहकार्य कुणी आम्हाला? जे लागले त्यांनीही नाही दिलं, जे नाही लागले त्यांनीही नाही दिलं. म्हणजे आम्हाला आमच्या वाईट अवस्थेवरती मरायला सोडून दिलं तुम्ही. आज एवढं आम्ही उपोषण करतोय, त्यामुळे कुणालाच एंटरटेन करायचं नाही. आता आपल्या वाट्यानं आपण पुढे जायचं. आणि अजून एक काय काम होईल की काही लोकांना कशा पद्धतीचं काय वातावरण निर्माण करायचं आहे, त्यांचे मनसुबे काय आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही माहिती आहे? एक मेसेज टाकला ना तर त्याला 100 मेसेज पडले पाहिजेत इन्स्टंट. लक्षात घ्या, तुला संधी दिली होती, आता तू बोलायचं नाही. तुला काय करायचं असेल तुझ्या पद्धतीनं तू कर, पण या प्लॅटफॉर्म वरती तुला बोलायचा अधिकार नाही. चल बाहेर हो, विषय तिथंच संपवायचा. आणि जे काही आता ज्यांच्यामुळे हे शक्य झालं, जे आपले संघर्ष योद्धे आहेत, त्या सगळ्या संघर्ष योद्ध्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या वाजत राहू द्या.